ऍक्टिंग काय काय नाही. काय म्हणालीस तू आता? बाबा तुम्हाला माहितीये सत्यमेव जयते म्हणजे काय असतं? नाही ग, मला नाही माहिती. शिल्पी तुला माहिती आहे? नाही बाबा, मला तर अजिबात नाही माहिती. पण जनरली आपल्याकडे कसं होतं ना, म्हणजे कुहू प्रश्न विचारते आणि कुहूच उत्तर देते. मग कुहू, या प्रश्नाचं पण तूच उत्तर दे. डोंट वरी, मी सांगते. आम्हाला ना आज स्कूल मध्ये शिकवलं सत्यमेव जयते म्हणजे नेहमी खरं बोलायचं, खोटं नाही बोलायचं. कारण पूर्ण 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 वर्ल्ड मध्ये ना ट्रूथ हेच खूप मोठं पॉवरफुल असतं. वाह, व्हेरी गुड कुहू, व्हेरी वेल एक्सप्लेन. किती बोलायला लागलीस तू? हा, चल चल लवकर आवर तुझं हे सगळं. थांब ना 2 मिनिटं. दोन? अरे शिल्पी, तू पण दूध लवकर पिया आणि आराम कर. उद्या पार्लरला नाही आलीस तरी चालेल, खूप गर्दी असणार आहे उद्या. चांगलंच आहे आमच्यासाठी. म्हणजे अगं ते 2 असाइनमेंट होत्या ना, त्यातली एक पोस्टपोन झाली म्हणून मेसेज आला, त्याबद्दल म्हटलं. अगं किती मेसेज करतेस मगासपासनं आणि सारखा तुझा फोन वाजतोय. अगं पर्सनल मेसेज नाहीये आई, ग्रुप असाइनमेंट आहे ना, त्याचे सगळेच बोलतात आम्ही. मी आले. हा मयू, तू पण तुझ्या तब्येतीची काळजी घे, समजलं ना? जास्त दगदग करू नकोस. चल आलो मी तुला. चल बस. लागलं? सगळं सेट आहे ते बघते मी. हो चालेल चालेल. ओके. हा बाय. तुम्ही नक्की काय करणार आहात हे मला अजून सांगितलं नाहीये. बाबा सॉलिड प्लॅन बनवलाय आपण ना उद्या तिकडे. काय चाललंय तुमच्या दोघांचं? हा, झोपायचं नाहीये का तुम्हाला? नाही, तेच तिला सांगायला आलेलो. झोप लवकर, इकडे उभी आहे, चल झोपायला. हो आलेच लगेच. येतोय. चला लवकर. आता नाही डिटेल मध्ये सांगता येणार. मी मेसेज टाकते, मेसेज वाच. हे चल, मेसेज बिसेज कुठे वाचू तिच्या समोर? सांग मला पटकन. बाबा आता सांग. अरे सॉलिड प्लॅन आहे. तू एक काम कर, मला ऍड करते ग्रुप मध्ये. खरंच बाबा, तुमचा एवढा सपोर्ट आहे आम्हाला. अरे तू ऍड तर कर, मग यांना दाखव कि हम भी किसी से कम नहीं. मयू चल चल, इकडच्या कमीच आहोत आपण. चल. अरे यार, या पावसाला पण आत्ताच यायचं होतं का? अरे स्पीड प्ले नंतर आला असता. आता काय करायचं? कोई ना, जब भी कोई अच्छा काम करने जाओ तो मुसीबतें तो आंधी है. हम इसमें से भी रास्ता ढूंढ ही लेंगे. मग आता नेमकं करायचं तरी काय? अरे देख, अभी बारिश की वजह से हम स्ट्रीट पे नहीं कर सकते, लेकिन हमारे कॉलेज में कल्चरल हॉल है, हम उत्ते शिफ्ट कर सकते. अरे नाही नाही नाही, कल्चरल हॉलमध्ये नाही आहे. आणि कल्चरल हॉलमध्ये लोक कुठून आणणार? आणि लोकांना हाच मेन टास्क है ना. आधी पहले तो शिफ्ट तो करवा ले, बाकी लोग कहाँ से आएंगे मैं देख लूंगा. चलो. अश्विनी, अगदी नेहमीसारखाच ठेव शेप. हो तांबे वहिनी, फक्त एक्स्ट्राच काढते मी. जर असं इथे बघ ना. हो. अश्विनी, फारच गर्दी झाली आहे ना ग पार्लर मध्ये? हो म्हणजे नाही म्हणजे आता इतक्या घाईने तुम्ही ऑर्डर पूर्ण केली, पण शेवटी सगळा माल पडूनच राहिलाय ना ग. होईल ना मॅनेज? हो होईल ना. नाही म्हणजे अगं आत्ता अडकलाय ना ऑर्डर, त्यामुळे मला वाटलं आपला माल रिजेक्ट तर नाही ना झाला. नाही काकू, बिलकुल नाही. नाही ना? आपला माल फॉल्टी तर नाहीये ना? नो काकू, असं काही नाहीये, बिलकुल नाही. डिले त्यांच्याकडून झालाय, त्यांचे पैसे रेडी नाही आहेत ना, म्हणून ते माल घेऊन जात नाहीयेत. मग ठीक आहे, चल कर.
गणू, फक्त 7 दिवस आहेत आपल्या हातात. काहीतरी मार्ग दाखव आता. राजा आएगा एंट्री होगा. अरे जिग्नेश, why you are behaving like this? ये दुपट्टा ऐसे नहीं टाय करना. अगं डेझी, तुझ्यानंतर माझं काय वाक्य आहे? थांब ग सुलू सांगते. तुसी रुको, मैं बताता हूँ कैसे बांधते हैं. अरे ती ओढणी कशी पण बांधा, काय फरक पडतोय? आपण हे सगळं युनिफॉर्मिटीसाठी करतोय ना फक्त. लवकर हाटपारे सगळ्यांनी. अरे यार, माझा मुकुट कुठे गेला? सुलोचना, तुझ्याकडे ठेवायला दिला होता ना? हो थांब. अरे इथेच ठेवला होता मी. मग खरंच? अरे मग आता गेला कुठे? खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे का ती? तुम्ही बॅग में चेक कर लो. अगं आत्ताच केली. तू गाडीत विसरला नाहीस ना? नहीं ग. जिग्नेश, तेरे बैग में है क्या? अरे नीचे ड्रॉअर में रखा था ना. नहीं यार, देख लिया मैंने वहां पर भी. दलजीत, काय अपडेट आहे? सगळं व्यवस्थित आहे ना? सब चंगा है. अरे मग हा आदित्य असा का नाचतोय? अरे वो उसका वो क्राउन खो गया है, वही ढूंढ रहे सब. बरं ऐक माझं, मी काय बोलतो, श्रेयस सर कुठे आहेत? ते का नाही आले अजून? अरे यार पता नहीं, मैं भी कॉल किया पर कुछ ज्यादा बात नहीं किया. बोले कमिंग कमिंग और फोन रख दिया. ठीक आहे. बाय द वे दलजीत, नाउ बी रेडी अँड ऑल द बेस्ट. आणि ऐक, मी इथेच आहे. काही प्रॉब्लेम झाला ना लगेच कॉल कर मला. ओके? थैंक यू. हाँ. पता नहीं यार श्रेयस अंकल कितने चले गए. तर माझ्या टिंब त्र्यंबक चॅनलच्या प्रेक्षकांनो, आज मी भरपूर नाराज आहे. कारण या कॉलनीतल्या नळाने बायकांकडे पाठ नाही फिरवली, तर या नळ्यातल्या पाण्यानेच बायकांकडे पाठ फिरवली आहे. दुष्ट पाणी. तर चला, मला साथ द्या, पेटून उठा आणि माझ्या या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त शेअर. अहो मला जाऊ द्या हो, मला सोडून द्या. मी खरंच काही केलेलं नाहीये. वेड्या का मूर्ख आहेस का रे? काय रे फालतू ना मध्ये तुझे टिंब घुसत असतो. अक्कल नाही तुला? जरा चांगले न्यूज कव्हर कर ना. चल, तुझ्यासाठी एक न्यूज आणली आहे. माझ्यासाठी? तुम्ही नक्की तेच श्रेयस वाघमारे आहात ना? मी तो श्रेयस वाघमारे आणि तू तोच टिंब. टिंब नाही, टिंब त्र्यंबक. आठवतं ना सगळं? कव्हर करणार का स्टोरी? का नाही? तो तर माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. आता नीट ऐक, न हसता. माझी एक अट आहे, जर ही न्यूज तू कव्हर केलीस तर मग मध्ये ही न्यूज सोडून जायची नाही. आणि जर तू तसं केलंस तर मी तुझ्या बरोबर काय काय करीन याचा एक्सपिरियन्स तुला आहेच. पण मी नाही सोडणार मधून न्यूज. पण समजा तसं झालंच तर कृपया मला मारू नका हो. कारण काय, तुमचा हात खूप जड आहे हो. खरं तर गदर मध्ये सनी देओलच्या जागी तुम्हालाच घ्यायला पाहिजे होतं. हो, गदर 3 मध्ये साईन केलंय मला. केलंय. आता गप्पा बस, मूर्खपणा करू नकोस. बर, माझा गदर पडेल तुझ्यावर. नाही, कशाला उगाच. तर इमिजिएटली चल माझ्याबरोबर. एक सॉलिड न्यूज आहे. चल. अहो इस्त्री खराब होते वाघमारे. देश विदेशीचे देशोधडीला लावणारे राजांचे राजा अक्कलकोट गावचे महाराज येत आहेत हो. हो वाघमारे, हा काय प्रकार आहे? हीच तुझी ब्रेकिंग न्यूज. जा, व्हायरल करून टाक. ओके. सुखी रहा, सुखी रहा. आता नजराना पेश करा. महाराज प्रणाम करते. महाराज, मी शेतकरी. वर्षानुवर्ष आम्ही धान्य पिकवतो महाराज. मी यावर्षी असं धान्य पिकवलंय ज्याला कधीच कीड नाही लागणार महाराज. माझ्या कष्टाची दौलत तुमच्या समोर सादर करण्याची परवानगी द्या महाराज.
हे बघा महाराज, कितीही ऊन पडू द्या महाराज, कितीही पाऊस पडू द्या, या धान्याला कधीच कीड नाही लागणार महाराज. हे बघा महाराज, आणि मला माझ्या कष्टाचं फळ द्या महाराज. हे धान्य आम्ही आधी सुद्धा पाहिलंय. हे कसं शक्य आहे महाराज? ही तर माझी स्वतःची संकल्पना आहे महाराज. आणि तू मनकवडी आहेस. हे धान्य माझ्या स्वप्नात आलं होतं आणि तू ते प्रत्यक्षात आणलंस. म्हणून ही धान्याची संकल्पना माझी आहे, माझी. आपल्या महाराजांनी घडवलेलं धान्य कसं आहे? बाबा महाराज, बाबा महाराज, बाबा महाराज, बाबा महाराज. आपल्यासारखी दूरदृष्टी शेतकऱ्याकडे नाही महाराज, नाही महाराज, नाही महाराज. पण महाराज. प्रधानजी, हे धान्य आत्ताच्या आता जप्त करून घ्या आणि हिला आत्ताच्या आता मलाच्या बाहेर रखलून लावा. महाराज, महाराज असं करू नका महाराज. महाराज क्षमा मागते मी, असं करू नका महाराज. महाराज तुम्ही असं का खोटं बोलत आहात महाराज? काय तू मला खोटं ठरवतेस? तिला आत्ताच्या आत्ता हत्तीच्या पायाखाली चिडून टाका. महाराज असं करू नका महाराज. महाराज, महाराज असं करू नका. चोर आहे, काळेपणाची दोर आहे. चोर आहे ही चोर आहे, लबाडपणाची चोर आहे. चोर आहे ही चोर आहे, लबाडपणाची चोर आहे. चोर आहे ही चोर आहे, लबाडपणाची दोर 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 आहे. ये कैसा राजा, ये तो ढोंगी है. अरे नाही नाही, ही तर गाजराची पुंगी आहे. खोटेपणाचा घेतो आधार, उघड उघड करतो हा भ्रष्टाचार. ऐसा नेता नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए. ऐसा नेता नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए. ऐसा नेता नहीं चाहिए. टाका बहिष्कार, करा हद्दपार, करा हद्दपार, करा हद्दपार. टाका बहिष्कार, करा हद्दपार, करा हद्दपार, करा हद्दपार. आम्हाला पाहिजे असा राजा जो करेल सुखी प्रजा. सुखी प्रजा, सुखी प्रजा. आम्हाला पाहिजे असा राजा जो करेल सुखी प्रजा. सुखी प्रजा, सुखी प्रजा. ऐसा नेता नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए. 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 ऐसा नेता नहीं चाहिए. वाघमारे, हे सगळे चालले तरी काय? हीच तुझी ब्रेकिंग न्यूज आहे, व्हायरल करून टाक. हो, पण हे सगळं खरं आहे हे कशावरून? प्रूफ शिवाय बोलत नाही श्रेयस वाघमारे, माहिती आहे ना. आणि ही न्यूज ना माझ्या बायकोबद्दल आहे. आणि माझी बायको कोण आहे? अश्विनी वाघमारे, मिसेस इंडिया. आठवतं ना? स्वतः ही किती महत्वाची न्यूज आहे याची कल्पना तुला आलीच असेल. ही काही साधी सुधी न्यूज नाहीये, ब्रेकिंग न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज. आता हा टिंब टिंब त्र्यंबक ही न्यूज कशी व्हायरल करतोय ते बघाच. तोडदाल. तर लोक हो, आता तुम्ही बघितलं की इथे एका पथनाट्याचं सादरीकरण झालं. त्यामध्ये एका आघाडीच्या पक्षावर थेट आरोप करण्यात आले आहे. आता या पथनाट्यातला राजा नक्की कोण हे मी तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाहीये, नाही का? अहो, स्वतःला जनतेचा कैवारी म्हणवणारा हा राजा जनतेवर कशा प्रकारे अन्याय करतो आहे हे या पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता जनतेनेच ठरवायचे आहे की कोण खरं आणि कोण खोटं. त्यासाठी पाहत रहा फक्त माझा सुप्रसिद्ध चॅनल, ज्याचं नाव आहे टिंब टिंब त्र्यंबक. चला पाटणकर, कॅमेरा उठवा आणि वादळ पेटवा. आम्हाला पाहिजे असा राजा जो करेल सुखी प्रजा. सुखी प्रजा, सुखी प्रजा. ऐसा नेता नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए. ऐसा नेता नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए. ऐसा नेता नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए.
सर हा विषय आत्ता येतोय सर माझ्यासमोर. मी बघतोय सर काय इश्यू आहे तर सर. नो आयडिया सर. सर जी सर. मे कमी सर. या संडे पारकर काय आहे? अरे काय आहे हे सगळं? हा तुम्ही हे अश्विनीला इमिजिएट थांबवायला सांगा. अश्विनीला एवढ्या टोकाला जायची काय गरज होती? सर मला पण याची सगळ्याची काही कल्पना नव्हती. म्हणजे अश्विनी असं काही करेल असं वाटत नाही मला. मला हे सगळं डिस्कशन नको आहे. हे सगळं ताबडतोब इमिजिएट थांबलं पाहिजे. नाही तर याचे परिणाम फार वाईट होती, अश्विनीसाठी पण आणि आपल्यासाठी पण. हो हो सर. मी 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 बोलतो. शिल्पी रिमोट कुठे आहे? बाबा तिकडेच आहे. सदा. अश्विनी काय झालं? अश्विनी. हा बाबा काय? अश्विनी वाघमारे या कॉस्मेटॉलॉजीच्या विद्यार्थिनी असून त्या मिसेस इंडिया रनर अप राहिलेल्या आहेत. अशा हर हुन्नरी विद्यार्थिनीची गळचेपी करणं कितपत बरोबर आहे? अश्विनीच्या मित्र परिवाराकडून हाच जाब विचारला जातोय जनसत्ता पक्षाच्या अध्यक्षांना. शिक्षण क्षेत्रात अशी मुजोरी खपवून घेतली जाणार नाही अशी घोषणा देत सकाळपासून राजीनामा देऊ अशी धमकी 2 पक्ष कार्यकर्त्यांनी दिलेली आहे. आता हे प्रकरण कोणतं वळण घेईल याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. बापरे काय काय सगळं? अरे मी तांबेंकडे गेलो तेव्हा हेडलाईन वाचली. अरे देवा, मी हे काहीच केलं नाहीये. अगं अश्विनी, हे बघितलंस का? हा बघ मला ग्रुपवर हा व्हिडिओ आलाय. मी बाई 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 बाई, काही पोरं आहेत अफलातून. एक एक वाक्य बोलतायत. तुफान. हे सगळं कोण आणि का करते ना मला काही कळत नाहीये. अगं आई दिदू आली. कितीही ऊन पडू द्या महाराज, कितीही पाऊस पडू द्या, या धान्याला कधीच कीड नाही लागणार महाराज. गो बाई, हो की. ओ 4 BHK मयू घरी आली ना की तिची दृष्ट काढायला विसरू नका. हा सावन काकू थांबाव जरा. आई मयू तुम्हाला काही सांगून गेली होती का? माहित नाही, काही सांगून नाही गेली. आम्हाला पाहिजे असा राजा जो करेल सुखी प्रजा. सुखी प्रजा, सुखी प्रजा. नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए. ऐसा नेता नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए. ऐसा नेता नहीं चाहिए. बिचारी अश्विनी वाघमारे. का सर्टिफिकेशन साठी काय काय करायला लागतंय. आता खऱ्या अर्थाने ती रस्त्यावर आली असं म्हणायला काही हरकत नाही. हे धान्य आम्ही आधी सुद्धा पाहिलंय. हे कसं शक्य आहे महाराज? ही तर माझी स्वतःची संकल्पना आहे महाराज. हे धान्य माझ्या स्वप्नात आलं होतं आणि तू ते प्रत्यक्षात आणलंस. हा ट्रस्टी खरंच खालच्या लेवलचा माणूस आहे. आपल्याला काय करायचंय? आपलं काम होतंय ना, मग झालं तर. आणि मला अश्विनीला ते सर्टिफिकेट मिळू द्यायचं नाहीये आणि हा माणूस तिला ते मिळू देणार नाही. माझी चिंता मिटली आणि शिल्पीची ही कन्साइनमेंट सक्सेसफुल व्हायला नकोय, हेच तर मला हवंय. हा सगळा काय प्रकार आहे मयू? आई अगं आम्ही फक्त तुझ्यासाठी सगळं. माझ्यासाठी? अगं मयू थांब. अश्विनी ऐक जरा. हे बघ अश्विनी, आम्ही जे काही केलं ना ते तुला न्याय मिळावा म्हणून केलं. पण हे सगळं करण्या अगोदर मला एकदा सांगावं असं वाटलं नाही का तुम्हाला? तुला सांगितलं असतं तर तू आम्हाला करू दिलं असतंस का? मी नाही म्हणाले असते म्हणून तुम्ही हे सगळं केलं. हॅलो अश्विनी, हे सगळं काय चाललंय? तू
तुमच्या बाबतीत इनजस्टिस झालंय हे मान्य आहे सगळ्यात, पण म्हणून तुम्ही स्टुडंटना हाताशी धरून स्ट्रीट प्ले करायला लावलात. सर मला ना याबद्दल खरंच काही माहिती. कॉलेजला तुमच्या अचिव्हमेंट्स बद्दल, तुमच्या सिन्सिअरिटी बद्दल खूप रिस्पेक्ट आहे. आम्ही सगळ्यांनीच तुम्हाला नेहमी सपोर्ट करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही एकदा आमच्याशी याबद्दल बोलायला हवं होतं. हे सगळं ताबडतोब थांबवा.